जय श्री कृष्ण प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगवान श्री कृष्णाच्या या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी जगात, जिथे प्रत्येक कथा ही केवळ एक गोष्ट नाही तर एक अनुभव आहे, एक दिवा आहे जो तुमच्या उदासीला प्रकाशात बदलेल, एक शब्द आहे जो तुमच्या तुटलेल्या हृदयाला पुन्हा जोडेल, आणि एक मार्ग आहे जो तुम्हाला श्री कृष्णाच्या प्रेम आणि ज्ञानाकडे घेऊन जाईल. इथे आम्ही भगवान श्री कृष्णाच्या त्या गोष्टी घेऊन येतो जे जीवनातील सर्वात अंधाऱ्या रात्रीतही आशेचा सूर्य बनून उगवतात. म्हणून आज जर मन उदास असेल, आत्मा अस्वस्थ असेल आणि मार्ग अंधुक झाले असतील, तर ही कथा तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये राधे राधे नक्की लिहा, आणि कथा अर्धवट पाहून भगवान श्री कृष्णाचा अपमान करू नका. चला तर मग कोणताही उशीर न करता कथेला सुरुवात करूया. जीवनाची न थांबणारी धावपळ आणि अगणित लहान मोठ्या संघर्षांमधून जाताना हा आत्मा अनेकदा तुटला होता, विखुरला होता, निराश झाला होता. तरीही प्रत्येक वेळी कोणत्या तरी अदृश्य शक्तीमुळे, कोणत्या तरी आंतरिक प्रेरणेमुळे तो पुन्हा उठला, पुन्हा चालू लागला. आता जेव्हा त्या सर्व संघर्षांचा कोलाहल शांत झाला आहे, एक खोल शांतता पसरली आहे, तेव्हा या परिपक्व मनाला हे तीव्रतेने जाणवतं की खरी अजिंक्य शक्ती कोणत्याही बाह्य लढ्यात किंवा सांसारिक विजयात नाही, तर आपल्याच आतल्या अचल अविचल स्थिरतेमध्ये, साक्षी भावात असते. आता त्याला हे माहित आहे की जे क्षण आपण तीव्र दुःख, वेदना किंवा निराशेने घालवले तेही आपल्या आत्मिक विकासासाठी अत्यंत आवश्यक होते, कारण त्यांनीच आपल्याला असीम सहनशीलता, अतूट धैर्य आणि खोल करुणेचा धडा शिकवला. आता हा आत्मा त्या खोल, अव्यक्त, शाश्वत प्रेमाला, त्या परमात्म्याच्या प्रेमाला स्पष्टपणे अनुभवतो, जे देवाच्या रूपात, कृष्णाच्या रूपात, त्याच्या प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक ठोक्यासोबत सतत वाहत आहे, त्याला जीवन देत आहे. म्हातारपणात हे खोल ज्ञान, हा अद्भुत दिलासा, एक अनमोल अमूल्य ठेवा आहे, जो केवळ काळाच्या भट्टीत तापून आणि अनुभवांच्या कसोटीवर घासूनच मिळतो. आता जीवनाचा अंतिम आणि एकमेव अर्थ केवळ शुद्ध, निस्वार्थ प्रेम हाच आहे, आणि त्याच प्रेमात, त्याच शांतीत आत्मा आपला सर्व थकवा, सर्व ओझी, सर्व दुःख विसरून जातो आणि हलका होऊन आपल्या मूळ स्रोताकडे परत जातो. या स्थूल शरीराच्या हळूहळू थकण्यानेही, ते शिथिल झाल्यावरही आत्म्याचे गीत, आत्म्याचे शांत संगीत आतमध्ये सतत घुमत राहते. आता हे गीत केवळ श्वासांचे मंद लयबद्ध संगीत नाही, तर त्या अनंत स्वयंप्रकाशी ज्योतीचा, त्या आत्मप्रकाशाचा सहज प्रकाश आहे, जो आतल्या खोल गर्भात, हृदय गुहेत सतत अविरत जळत आहे. ही ज्योत ना कधी विझते, ना कधी अंधुक होते, ना कोणत्या बाह्य परिस्थितीने प्रभावित होते. आता या वृद्ध ज्ञानी आत्म्याला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की त्याची खरी शाश्वत ओळख या नश्वर, बदलणाऱ्या शरीराच्या पूर्णपणे पलीकडची आहे, त्याला स्पर्श न करणारी आहे. आता तो कोणत्याही सांसारिक दुःखापासून किंवा शारीरिक वेदनेपासून किंवा मानसिक द्वंद्वापासून दूर, केवळ शुद्ध, खोल शांतीच्या, आत्मिक आनंदाच्या अनुभूतीमध्ये सतत बुडालेला असतो. जीवनातील प्रत्येक कठीण परीक्षेने, प्रत्येक अप्रिय आघाताने, प्रत्येक अनपेक्षित आव्हानाने त्याला न कळतपणे त्या शाश्वत परम सत्याकडे, त्या परमात्म्याकडे पुढे नेले आहे, जो नेहमी, प्रत्येक काळात, प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतो आणि जो आपले वास्तविक स्वरूप आहे. आता तो पूर्ण स्वीकृती, खोल प्रेम आणि शांत समर्पणाने आपल्या अंतिम सुंदर मार्गावर सहज भावाने पुढे जात आहे, जिथे ना कोणती जुनी भीती आहे, ना भविष्याची चिंता, ना कोणती अपूर्ण उदासी, केवळ असीम, अथांग, शाश्वत आनंद आहे, शांती आहे, प्रेम आहे. काळाच्या अविरत अथांग प्रवाहात वाहत असताना आता हा परिपक्व आत्मा हे खोलवर अनुभवतो की प्रत्येक सांसारिक बंधन, प्रत्येक प्रिय नाते, प्रत्येक मोहाचा संबंध अखेरीस आत्म्याला त्याच्या वास्तविक परम स्वातंत्र्याकडे, त्याच्या मुक्त स्वरूपाकडे घेऊन जातो. हे स्वातंत्र्य ना कोणत्या बाह्य व्यक्तीवर किंवा वस्तूवर अवलंबून आहे, ना कोणत्या विशेष परिस्थितीवर किंवा यशावर. हे ते स्वातंत्र्य आहे जे आतल्या असीम पूर्णतेतून, आत्मिक समाधानातून,
साक्षी भावातून येते. आता हे वृद्ध शांत मन केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण जगाला, संपूर्ण चर अचर सृष्टीला त्याच एका परम शाश्वत सत्याच्या, त्याच एका परमात्म्याच्या वेगवेगळ्या रूपात पाहते, जो सर्वांमध्ये समान रूपाने व्यापलेला आहे, सर्वांचा आधार आहे. जेव्हा मनातील सर्व सांसारिक इच्छा, सर्व कामना, सर्व वासना पूर्णपणे शांत होतात आणि आत्म्याचे सर्व आंतरिक द्वंद्व, सर्व शंका, सर्व भ्रम संपून जातात, तेव्हा हेच आत्मिक स्वातंत्र्य, हीच अनासक्ती सर्वात मोठी, सर्वात मौल्यवान भेट बनते. या दिव्य अवस्थेत जगणे मृत्यूच्या भीतीपेक्षाही अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण आहे, कारण हा जीवनाचा, आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाचा प्रत्यक्ष जिवंत अनुभव आहे. आता जेव्हा जीवनाचा हा लांब, घटनापूर्ण प्रवास त्याच्या अंतिम शांत टप्प्यात आहे, तेव्हा हा आत्मा आपल्या आत एक खोल, मूक धन्यवाद, एक हृदयातून निघालेली कृतज्ञता अनुभवतो. सर्व लहान मोठ्या आनंदासाठी, सर्व कडू गोड अनुभवांसाठी, सर्व भेटलेल्या आणि दुरावलेल्या लोकांसाठी. हा धन्यवाद केवळ औपचारिक शब्दांचा मेळ नाही, तर एक अत्यंत खोल ओला भाव आहे, जो आत्म्याच्या प्रत्येक कोपऱ्याला, प्रत्येक धाग्याला प्रेम आणि शांतीने स्पर्श करतो, त्याला भिजवतो. आता या वृद्ध ज्ञानी आत्म्याला हे समजले आहे की सर्व अनुभव, मग ते सुखद असोत वा दुःखद, त्या एका ईश्वराच्या, त्या परम नियंत्याच्या दिव्य योजनेचेच अविभाज्य भाग होते, जे आपल्याला हळूहळू वेगवेगळे पाठ शिकवत पूर्णतेकडे, आपल्या मूळ स्रोताकडे घेऊन जातात. आता त्याला ना कोणत्या वस्तूची किंवा व्यक्तीची कमतरता जाणवते, ना कोणत्या सांसारिक गोष्टीची तीव्र लालसा. त्याचे शांत स्थिर अस्तित्व एका दिव्य अलौकिक शांतीमध्ये, परमात्म्याच्या प्रेमात पूर्णपणे विलीन झाले आहे. ती शांती जी ना कधी कमी होईल, ना कधी बदलेल, ना कधी संपेल. हीच परम शांती, हेच शाश्वत मौन आता त्याचे अंतिम, खरे, स्थायी ठिकाण आहे, जिथे तो अनंत प्रेम, अनंत आनंद आणि अनंत शांतीसह आपल्या कृष्णासोबत कायमचा विराजमान आहे. जीवनाचे मार्ग कितीही कठीण, काटेरी आणि गोंधळात टाकणारे का असेनात, एका वृद्ध परिपक्व आत्म्याला आता हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की प्रत्येक आव्हानाच्या, प्रत्येक अडथळ्याच्या, प्रत्येक वेदनेच्या मागे एक गुप्त, खोल संदेश, एक दिव्य शिकवण लपलेली असते. हा संदेश कोणत्या बाह्य भीती, क्रोध किंवा निराशेमध्ये नाही, तर आपल्याच आतल्या असीम धैर्यात, निस्वार्थ प्रेमात आणि पूर्ण आत्मस्वीकृतीमध्ये मिळतो. आता जेव्हा शरीर कदाचित थकले आहे आणि मन कधी कधी स्वतःला एकटे किंवा असहाय्य समजते, तेव्हाही तो त्या शाश्वत सर्वव्यापी चेतनेशी, त्या परमात्म्याशी प्रत्येक क्षणी जोडलेला राहतो, जी ना कधी कमी होते, ना कधी संपते, ना कधी बदलेल. हीच परम शांती, हेच शाश्वत मौन आता त्याचे अंतिम, खरे, स्थायी ठिकाण आहे, जिथे तो अनंत प्रेम, अनंत आनंद आणि अनंत शांतीसह आपल्या कृष्णासोबत कायमचा विराजमान आहे. जीवनाचे मार्ग कितीही कठीण, काटेरी आणि गोंधळात टाकणारे का असेनात, एका वृद्ध परिपक्व आत्म्याला आता हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की प्रत्येक आव्हानाच्या, प्रत्येक अडथळ्याच्या, प्रत्येक वेदनेच्या मागे एक गुप्त, खोल संदेश, एक दिव्य शिकवण लपलेली असते. हा संदेश कोणत्या बाह्य भीती, क्रोध किंवा निराशेमध्ये नाही, तर आपल्याच आतल्या असीम धैर्यात, निस्वार्थ प्रेमात आणि पूर्ण आत्मस्वीकृतीमध्ये मिळतो. आता जेव्हा शरीर कदाचित थकले आहे आणि मन कधी कधी स्वतःला एकटे किंवा असहाय्य समजते, तेव्हाही तो त्या शाश्वत सर्वव्यापी चेतनेशी, त्या परमात्म्याशी प्रत्येक क्षणी जोडलेला राहतो, जी ना कधी कमी होते, ना कधी संपते, ना कधी बदलेल. ही चेतना, हे आंतरिक ज्ञान त्याला सांगते की मृत्यू हा कोणता भयंकर शेवट नाही, तर एक सुंदर नवी सुरुवात आहे, एक मधुर रूपांतरण आहे, जेथे जुन्या मर्यादित सीमा तुटून जातात आणि आत्मा आपले पंख पसरवून अनंताकडे, आपल्या प्रियतमाकडे एक आनंददायक झेप घेतो.
या खोल आत्मिक ज्ञानाने मनाला तो अद्भुत असीम दिलासा मिळतो, जो जगातील सर्व धावपळीपासून, सर्व तणावांपासून, सर्व चिंतांपासून कोसो दूर आहे. आता हा वृद्ध शांत आत्मा केवळ त्याच परम शांतीकडे, त्याच दिव्य प्रेमाकडे सहजतेने वाटचाल करत आहे, जी त्याच्या स्वतःच्या आत हृदयाच्या मंदिरात एका लहान अविचल दिव्याप्रमाणे सतत जळत आहे. आणि तो दिवा, ती आत्मज्योत कधीही विझत नाही, कधीही मंद होत नाही. कधी कधी जीवनाच्या घनघोर एकाकी रात्रींमध्ये, जेव्हा चारी बाजूंना भौतिक अंधार आणि आंतरिक निराशा पसरते, तेव्हा या आत्म्याला आपल्या गभीरतेत हे समजते की अंधार सुद्धा प्रकाशाप्रमाणेच त्याच एका परम शक्तीचेच एक रूप आहे, एक लीला आहे. प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना, प्रत्येक खोल एकटेपणा एका गहन शांत शिक्षणाचे, आत्मचिंतनाचे माध्यम बनते, जे आपल्याला बाहेरच्या दिशेने भटकण्यापासून रोखून स्वतःच्या खोल खऱ्या शोधाकडे घेऊन जाते. आता एका वृद्ध अनुभवी मनाला हे माहीत आहे की जो एकटेपणा पूर्वी कधी कधी भीतीदायक, भयानक वाटायचा, तो आता एक खरा हितचिंतक मित्र बनला आहे, जो त्याला हळूहळू आपल्याच आतल्या त्या शांत अथांग समुद्रापर्यंत घेऊन जातो, जिथे सर्व बाह्य आणि आंतरिक गोंगाट पूर्णपणे शांत होतो, विलीन होतो. आता त्याला हे स्पष्टपणे समजले आहे की ईश्वर किंवा परमात्मा कुठे बाहेर कोणत्या दूरच्या जगात किंवा कोणत्या मंदिर मूर्तीत नाही, तो तर त्याच्या स्वतःच्या आतल्या त्या खोल शांत गंभीरेत लपलेला आहे, स्पंदन पावत आहे, जिथे ना कोणता शब्द, ना कोणता विचार, ना कोणती भावना पोहोचू शकते. जेव्हा मन पूर्णपणे खोलवर शांत आणि स्थिर होते, तेव्हा तेच परम मौन, तीच शून्यता ईश्वराची, कृष्णाची मधुर वाणी बनते. आणि त्या दिव्य वाणीत, त्या अनाहत नादात ऐकू येते अनंत निस्वार्थ प्रेमाची, खोल करुणेची मधुर शांत धून, जी प्रत्येक दुःखाला, प्रत्येक वेदनेला सहजपणे सुखात, शांतीत, आनंदात बदलून टाकते. वयाच्या त्या शांत परिपक्व वळणावर पोहोचलेले हे मन आता हे चांगल्या प्रकारे जाणून चुकले आहे की जीवनातील सर्वात मोठी, सर्वात कठीण परीक्षा स्वतःवर निस्वार्थ, विना अट प्रेम करण्याची असते. जेव्हा बाहेरच्या जगातून कोणताही खरा आधार मिळत नाही, जेव्हा जुनी नाती सुद्धा कधी कधी थकवणारी किंवा निराश करणारी वाटू लागतात, तेव्हा तेच आत्मप्रेम, तोच आत्मसन्मान आपल्या आतली सर्वात मजबूत, सर्वात अभेद्य भिंत बनतो, जी आपल्याला बाह्य आघातांपासून वाचवते. आता या वृद्ध ज्ञानी आत्म्याला हे कळून आले आहे की आत्म्याचे वास्तविक परम स्वातंत्र्य त्याच खोल निस्वार्थ प्रेमात आहे, जे कोणत्याही बाह्य अटीशिवाय, कोणत्याही अपेक्षेशिवाय सहजपणे होते. ना कोणती जुनी मागणी, ना भविष्याची अपेक्षा. हे प्रेम केवळ आपल्याला असीम आंतरिक शांती देत नाही, तर आपल्याला त्या एका परम शाश्वत सत्याशी, त्या परमात्म्याशी जोडते, जो सर्व जीवांमध्ये, सर्व रूपांमध्ये समान रूपाने व्यापलेला आहे, सर्वांचा आधार आहे. आता हे जीवन केवळ आपल्याच आतल्या त्या अनंत शाश्वत प्रेमाचा, त्या दिव्य शांतीचा शांत शोध आहे, जो कधीही नष्ट होत नाही, जो वय, काळ किंवा बाह्य परिस्थितीने कधीही प्रभावित होत नाही. हेच आत्मप्रेम, हेच परमात्म प्रेम आता त्याचा सर्वात मोठा, सर्वात खरा, सर्वात विश्वासू सोबती आहे. आणि याच आधारावर, याच प्रकाशात तो आपल्या अंतिम शांत आनंदमय प्रवासाकडे सहज भावाने पुढे जात आहे. जेव्हा सर्व काही हळूहळू हरवल्याचा, सुटून गेल्याचा अनुभव येतो, जेव्हा ते सर्व काही जे कधी खूप आपले, खूप प्रिय होते, आता आठवणींमध्येही अंधुक होऊ लागते, तेव्हा या वृद्ध परिपक्व माणसाला ते अनमोल शाश्वत सत्य सापडते की वास्तविक स्थायी मालकी तर कधी कोणत्या भौतिक गोष्टीवर किंवा कोणत्या सांसारिक नात्यावर होतीच नाही. सर्व काही नश्वर आहे, परिवर्तनशील आहे, आणि याच नश्वरतेला, याच परिवर्तनशीलतेला खोलवर समजून घेण्यातच खरी आत्मिक स्वतंत्रता लपलेली आहे.
आता या आत्म्याला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की जे काही त्याच्याकडे आहे किंवा कधी होते, हे शरीर, हे मन, ही नाती, ही यश, ते केवळ एक तात्पुरते बक्षीस होते, एक क्षणिक देणगी होती. याला धरून ठेवण्यात नाही, तर याला साक्षी भावाने अनासक्त होऊन सहजतेने जाऊ देण्यातच त्याची परम मोक्ष देणारी शांती आहे. हे खोल ज्ञान, ही आत्मिक समज त्याच्या आत त्या गहन अचल शांतीला जन्म देते, जी ना काळाबरोबर बदलते, ना कोणत्या परिस्थितीने कमी होते. आता हा वृद्ध शांत आत्मा आपल्या अंतर्मनाच्या त्या गहन गर्भात उतरला आहे, जिथे कोणतीही अपूर्ण इच्छा नाही, कोणतीही जुनी चिंता नाही, कोणतीही भविष्याचे भय नाही. फक्त एक अनंत खोल पवित्र मौन आहे, जे त्याला ईश्वराच्या, आपल्या कृष्णाच्या सर्वात जवळ, सर्वात अंतरंगात घेऊन जाते. आणि या मौनात, या शांतीत तो अनुभवतो एक अशी दिव्य अमृतमय शांती, जिला शब्दांत बांधणे किंवा तर्काने समजणे पूर्णपणे अशक्य आहे. आता जेव्हा जीवनाचा अंतिम शांत अध्याय सहजपणे उलगडत आहे, तेव्हा हा आत्मा एक अद्भुत खोल पूर्णतेची, एका आत्मिक तृप्तीची अनुभूती करत आहे. त्याला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की जीवनातील सर्व चढ उतार, सर्व सुख दुःख, सर्व यश अपयश, सर्व काही त्याच्या स्वतःच्या आत्मिक विकासाचा, त्याच्या चेतनेच्या विस्ताराचा एक आवश्यक आणि महत्वपूर्ण भाग होते. आता तो कोणत्याही येणाऱ्या परिस्थितीला, अगदी मृत्यूलाही घाबरत नाही, कारण त्याच्या आत एक अमर स्वयंप्रकाशी ज्योत, आत्म्याचा प्रकाश सतत जळत आहे, जो कधीही नष्ट होऊ शकत नाही, जो शाश्वत आहे. ही ज्योत, ही चेतना, ती आहे जी ना काळाच्या बंधनात बांधलेली आहे, ना या नश्वर शरीराच्या सीमांमध्ये कैद आहे. आता या वृद्ध ज्ञानी आत्म्याला हे माहीत आहे की त्याचे खरे शाश्वत स्वरूप ना कधी दुःखी होते, ना कधी आनंदी, ना यशस्वी होते, ना अयशस्वी. तो तर नेहमीपासूनच ती अनंत शुद्ध बुद्ध मुक्त चेतना आहे, जी नित्य जागृत, नित्य आनंदित आणि नित्य स्वतंत्र आहे. ही खोल आत्मिक अनुभूती त्याच्यासाठी अंतिम सर्वोच्च भेट आहे, जी जीवनातील सर्व मागील वेदनांना आणि सर्व अपूर्ण सांसारिक इच्छांना सहजपणे विसरून त्याला त्या शाश्वत परम शांतीमध्ये घेऊन जाते, जिथे ना कोणती कमतरता आहे, ना कोणती अपेक्षा, ना कोणते द्वंद्व. इथे या दिव्य अवस्थेत आता केवळ एका शांत, निर्मळ, निस्वार्थ प्रेमाचा, परमात्म्याच्या करुणेचा वास आहे, जो प्रत्येक हृदयाला, प्रत्येक आत्म्याला प्रेमाने स्पर्श करतो आणि प्रत्येक बांधलेल्या आत्म्याला सहजपणे मुक्त करतो, आनंदित करतो. आता जेव्हा जीवनाचे दिवस मोजके हळूहळू शांत गतीने जात आहेत, तेव्हा हा आत्मा त्या असीम खोल धैर्याचा आणि त्या अद्भुत अवर्णनीय शांतीचा अनुभव घेत आहे, जी कधी तारुण्याच्या चंचलतेत किंवा सांसारिक धावपळीत समजणे किंवा अनुभवणे सोपे नव्हते. वर्षांच्या वेदना, अथक संघर्ष आणि अगणित अपयशानंतर जेव्हा मन पूर्णपणे थकून जाते, हार मानते, तेव्हा ही आत हृदयाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक हलकासा लुकलुकणारा प्रकाश, आशेचा एक किरण शिल्लक राहतो, जो सतत अविचलपणे जळत राहतो. हा प्रकाश त्या अनमोल शाश्वत आत्म्याची ज्योत आहे, परमात्म्याचा अंश आहे, जो ना कधी विझतो, ना कधी कमजोर होतो, ना कधी मलिन होतो. तो या गुंतागुंतीच्या गोंगाटाच्या जगाच्या बाह्य क्षणिक झगमगाटापासून पूर्णपणे पलीकडे आहे आणि फक्त आतल्या खोल गर्भात आत्म्याच्या शांततेत पूर्ण तेजाने चमकतो. आता या वृद्ध परिपक्व आत्म्याला हे चांगल्या प्रकारे कळून गेले आहे की वास्तविक स्थायी सुख या आतल्या अचल अविचल स्थिरतेत आहे, जी काळ आणि परिस्थितीच्या सर्व बंधनांपासून, सर्व बदलांपासून पूर्णपणे मुक्त आहे. ही स्थिरता, ही शांती त्या अनंत निस्वार्थ प्रेमाचे, परमात्म्याच्या करुणेचे सहज प्रतिबिंब आहे, जे प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक ठोक्यासोबत आत घुमते आणि मनाला एका खोल अवर्णनीय दिलाशात, एका दिव्य मिठीत लपेटून घेते. जसजसे वय वाढते आणि बाहेरच्या जगाशी संपर्क कमी होत जातो, तसे हे परिपक्व मन आपल्या आतल्या खोल गर्भातून आपोआप मिळणाऱ्या त्या अद्भुत अवर्णनीय समाधानाला, त्या दिव्य शांतीला अधिक स्पष्टपणे समजून घेऊ लागते आणि अनुभवू लागते.
आता त्याला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की जीवनातील सर्व धावपळ, सर्व सामाजिक अपेक्षा आणि सर्व सांसारिक संबंध एके दिवशी इथेच याच नश्वर जगात सोडावे लागतील. पण आतली ही खोल आत्मिक शांती, हे परमात्म्याचे शांत सान्निध्य नेहमी प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक जन्मात सोबत राहते. ही शांती ना कोणत्या बाह्य वस्तूच्या मिळण्याने येते, ना कोणत्या विशेष परिस्थितीच्या निर्माण होण्याने आणि ना कोणत्या व्यक्तीच्या प्रयत्नाने. उलट हा तो आंतरिक स्वयंप्रकाशी प्रकाश आहे, आत्म्याचा सहज स्वभाव आहे, जो प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक अंधारात, प्रत्येक आव्हानात समान रूपाने अविचल भावाने चमकत राहतो, मार्ग दाखवत राहतो. आता एक वृद्ध शांत मन त्या खोल पवित्र मौनाकडे आपोआप आकर्षित होते, जे प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासासोबत आत घुमत राहते, जिथे ना कोणते जुने दुःख आहे, ना कोणताही वर्तमान क्रोध, ना कोणती भविष्याची चिंता. हे मौन ते दिव्य पवित्र स्थान आहे, ती हृदय गुहा आहे, जिथे आत्मा स्वतः सोबत, आपल्या परमात्म्यासोबत अंतरंग संवाद साधतो आणि प्रत्येक सांसारिक कष्टाला, प्रत्येक मानसिक वेदनेला प्रेम आणि खोल स्वीकार्यतेने, शांती आणि आनंदात बदलून टाकतो. या मौनात, या आत्मस्थितीत जगणे हेच जीवनातील सर्वात मोठे, सर्वात खरे वरदान आहे. भूतकाळातील अगणित दुःख, जीवनात हरवलेली महत्वाची नाती आणि हृदयात दडलेली अपूर्ण स्वप्ने आता या वृद्ध परिपक्व आत्म्यासाठी केवळ जीवनाच्या विविध अनुभवांचे एक जुने वाचलेले पुस्तक आहे, ज्याची पाने तो आता कोणत्याही वेदनेशिवाय उलट प्रेम, समज आणि खोल कृतज्ञतेच्या भावनेने हळूहळू उलटतो. त्या पुस्तकाचे प्रत्येक पान, प्रत्येक अध्याय हे सांगतो की कसे जीवनाने विविध आव्हाने आणि परिस्थितींच्या माध्यमातून त्याला अधिक मजबूत, अधिक सहनशील आणि अधिक करुणामय बनवले. कसे प्रत्येक खोल आघातानंतरही, प्रत्येक निराशेच्या क्षणीही आशेचा एक छोटासा किरण, विश्वासाचा एक छोटासा दिवा कुठेतरी आत टिकून राहिला, लुकलुकत राहिला. आता या आत्म्यांना हे स्पष्टपणे समजले आहे की तथाकथित दुःख ही केवळ एक तात्पुरती, बदलणारी अवस्था आहे आणि ती सुद्धा त्या सर्व शक्तिवान ईश्वराच्या, त्या परमपित्याच्या एका गहन, गूढ योजनेचाच एक आवश्यक भाग आहे, जो आपल्याला आपल्या आत्म्याच्या खोल गर्भापर्यंत, आपल्या वास्तविक स्वरूपापर्यंत घेऊन जातो. आता तो या सर्व अनुभवांना कोणतेही ओझे किंवा शाप म्हणून नाही, तर एका अनमोल आशीर्वादाच्या, एका दिव्य शिकवणीच्या रूपात पाहतो, जे त्याला त्या अनंत शाश्वत प्रेमाशी, त्या परमात्म्याशी अधिक खोलवर जोडतात, जो प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीत त्याच्या सोबत आहे, त्याच्या आत आहे. याच प्रेमात, याच जोडणीत त्याला ती खरी, स्थायी शांती आणि तो अलौकिक, दिव्य आनंद मिळतो, जो कधीही नष्ट होत नाही आणि ना कधी कमी होतो. उलट काळाबरोबर अधिक खोल, अधिक मधुर होत जातो. जेव्हा जीवनाच्या अंतिम शांत टप्प्यावर पोहोचलेले हे परिपक्व मन स्वतःला बाहेरून पूर्णपणे रिकामे, रिक्त पाहते, जेव्हा ना कोणती मोठी जबाबदारी शिल्लक आहे, ना कोणती सांसारिक महत्वाकांक्षा, ना कोणती तीव्र इच्छा, तेव्हा ते आपली खरी आंतरिक समृद्धी, आपली आत्मिक संपन्नता खोलवर अनुभवते. ती समृद्धी जी कोणत्याही भौतिक वस्तूंच्या संग्रहातून किंवा सामाजिक पदांच्या प्राप्तीतून नाही, तर शुद्ध, खोल आंतरिक पूर्णता आणि निर्मळ, स्थिर आत्मिक जागरूकतेतून येते. आता त्याला हे चांगल्या प्रकारे समजले आहे की जीवनाचा वास्तविक, स्थायी अर्थ कोणत्याही बाह्य वस्तू किंवा पदांच्या प्राप्तीत नाही, तर निस्वार्थ, निष्काम प्रेमात, खऱ्या हृदयापासून केलेल्या सेवेत आणि खोल, उदारतापूर्ण माफीमध्ये, सर्वांना क्षमा करण्यात आणि स्वतःलाही क्षमा करण्यात आहे. आता हा वृद्ध शांत आत्मा केवळ स्वतःसाठीच नाही, तर संपूर्ण सृष्टीसाठी, प्रत्येक जीवजंतूसाठी खोल करुणा आणि खऱ्या हृदयस्पर्शी सहानुभूतीच्या पवित्र भावनेने सतत भरलेला आहे. हीच करुणामयी भावना त्याला आतून ती असीम, अवर्णनीय शांती देते आणि हीच शांती त्याला मृत्यूच्या तथाकथित भीतीतूनही पूर्णपणे मुक्त करते.
आता त्याला हे माहीत आहे, तो हे अनुभवतो की मृत्यू हा शेवट नाही, समाप्ती नाही, तर त्या प्रिय परमात्म्यासोबत, आपल्या कृष्णासोबत एका मधुर स्नेहमय पुनर्मिलनाचा एक आनंददायक क्षण आहे, जिथे आत्मा आपले जुने जीर्ण वस्त्र शरीर टाकून एक नवीन अज्ञात दिव्य प्रवास सहजपणे सुरू करतो. आता जेव्हा सर्व काही हळूहळू शांत झाले आहे, जेव्हा बाहेरचा कोलाहल पूर्णपणे थांबला आहे आणि जीवनाचा अंतिम थकलेला सूर्यही आता मावळायला निघाला आहे, तेव्हा हा आत्मा खोल अटूट विश्वासाने पूर्ण समर्पण भावाने स्वतःला त्या सर्व शक्तिमान ईश्वराच्या, आपल्या कृष्णाच्या स्नेहमय हातात सुरक्षितपणे सोपवून देतो. त्याला आता कोणत्याही येणाऱ्या अज्ञात गोष्टीची भीती नाही, ना कोणत्याही भूतकाळाचा खोल पश्चाताप, ना कोणत्याही अनिश्चित भविष्याची तणावपूर्ण चिंता. हा अटूट विश्वास, हे खोल समर्पण त्या अद्भुत सर्वव्यापी करुणामय शक्तीचा, त्या परमात्म्याचा एक अनमोल उपहार आहे, ज्याने त्याला जीवनाच्या प्रत्येक सुख दुःखाच्या पैलूतून, प्रत्येक चढ उतारातून प्रेमाने जोडले आणि प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीत एका शांत अदृश्य साक्षीदाराप्रमाणे त्याच्या सोबत राहिला. आता त्याला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की जीवनातील प्रत्येक लहान मोठ्या अनुभवाने, प्रत्येक सुख दुःखाने त्याला याच परम शांत क्षणापर्यंत, याच दिव्य अवस्थेपर्यंत पोहोचवले आहे, जिथे सर्व काही आपल्या जागी परिपूर्ण, शांत आणि सुंदर आहे. या खोल आत्मिक पूर्णतेच्या जाणीवेत तो आपले वास्तविक शाश्वत अस्तित्व शोधतो. एक असे अस्तित्व जे कधीही नष्ट होत नाही, ना कधी संपते. उलट त्या अनंत शाश्वत प्रेमात आणि असीम खोल शांतीमध्ये सहजपणे आनंदाने विलीन होऊन जाते. आणि याच शांत पवित्र विलीन होण्यातच खरी परम मुक्ती आहे, खरा शाश्वत आनंद आहे आणि जीवनाची सार्थकता आहे. जीवनाची प्रत्येक सकाळ आणि प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक उगवता आणि मावळता सूर्य एक नवीन शांत संदेश घेऊन येतो, जो समजण्यासाठी मनाचे अत्यंत सजग, शांत आणि अंतर्मुखी असणे अत्यंत आवश्यक आहे. आता या वृद्ध परिपक्व आत्म्याला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की सतत वाहणाऱ्या पवित्र नद्यांप्रमाणे आपले हे जीवन सुद्धा एक सतत अविरत वाहणारा प्रवास आहे, ज्यात सुख दुःख, यश अपयश, जय पराजय आणि प्रिय मिलन व कटू वियोग न थांबता येत जात राहतात, जसे दिवस आणि रात्र. पण या सततच्या बाह्य बदलाच्या पलीकडे ती आतली खोल साक्षी चेतना, तो आत्म्याचा प्रकाश नेहमी स्थिर, शांत आणि अमर राहतो. तो कधीही बदलत नाही. या आंतरिक स्थिरतेचा, या शाश्वत साक्षी भावाचा अनुभव हीच खरी स्थायी शांती आहे, खरे सुख आहे. आता जेव्हा या भौतिक जीवनाचे मार्ग हळूहळू संपत आहेत, आपल्या पूर्णतेला पोहोचत आहेत, तेव्हा हे शांत मन स्वतःला, आपल्या चेतनेला त्या अनंत विराट ब्रह्मांडाशी, त्या परम शक्तीशी सहजपणे जोडते, जी कधी सुरू होत नाही आणि जी कधी संपत नाही, जी अनादी आणि अनंत आहे. ही खोल आत्मिक जाणीव मनात एक अद्भुत खोल शांती आणि एक असीम निस्वार्थ प्रेम भरते, जे केवळ जीवनाच्या तथाकथित अंताला सहज, सोपे आणि भयमुक्त बनवत नाही, तर प्रत्येक उरलेल्या क्षणाला, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला दिव्य, पवित्र आणि अर्थपूर्ण बनवते. प्रत्येक जुनी वेदना आणि प्रत्येक भूतकाळातील एकटेपणा या वृद्ध ज्ञानी आत्म्यासाठी आता केवळ एका नवीन उज्ज्वल आत्मिक जीवनाच्या शांत सुंदर दाराप्रमाणे आहे. आता हे पूर्णपणे समजले आहे की जे काही जीवनात हरवले, ते सुद्धा त्या परम नियंत्याच्या योजनेनुसार, त्याच्या स्वतःच्या भल्यासाठी एक अनमोल, जरी कठीण असली तरी शिकवणं होती. आणि जे काही त्याने मिळवले, ती त्याच्या आत्म्याची खरी, शाश्वत, अविनाशी संपत्ती आहे, जिला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, जी कधीही नष्ट होत नाही. हीच संपत्ती आहे आतला खोल अचल आनंद, जो कोणत्याही बाह्य परिस्थितीने, कोणत्याही व्यक्तीच्या वागण्याने किंचितही प्रभावित होत नाही. हा आनंद ना कोणत्या स्थूल भौतिक वस्तूंशी जोडलेला आहे आणि ना कोणत्या विशेष व्यक्तीच्या उपस्थितीवर किंवा
अनुपस्थितीवर अवलंबून आहे. तो तर एक स्वाभाविक, सहज, अंतर्मनाकील आणि दिव्य अनुभूती आहे, जो आत्म्याच्या शाश्वत शुद्ध अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. आता हा वृद्ध शांत माणूस त्याच सहज आंतरिक आनंदात, त्याच आत्मिक शांतीत पूर्णपणे हरवून जातो, विलीन होतो, जो त्याला प्रत्येक प्रकारच्या भीतीतून, सर्व तणावातून आणि सर्व प्रकारच्या उदासीतून पूर्णपणे मुक्त करतो आणि त्याला अनंत परम शांतीकडे, आपल्या कृष्णाच्या कुशीत सहजतेने घेऊन जातो. जेव्हा जीवनातील सर्व बाह्य धावपळ, सर्व सांसारिक हालचाली हळूहळू थांबतात आणि मन खोल, नितांत एकाकीपणाच्या गर्तेत उतरते, तेव्हाही तो त्या एका अविनाशी दिव्य ऊर्जेला, त्या परमात्म शक्तीला स्पष्टपणे अनुभवतो, जी ना कधी संपते आणि ना कधी कमजोर पडते, जी नेहमी एकसारखी राहते. ही ऊर्जा तो स्नेहमय, शीतल, आत्मिक प्रकाश आहे, जो सतत, अविरत आतून, हृदय गुहेतून झगमगत राहतो. बाहेरचे जग कितीही अंधारमय, निराशापूर्ण किंवा आव्हानात्मक का असेना, आता या वृद्ध परिपक्व आत्म्याला हे चांगल्या प्रकारे समजले आहे की त्याच्या प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासात त्या विराट ब्रह्मांडाचे, त्या परम चेतनेचे सूक्ष्म स्पंदन सामावलेले आहे आणि तो या विशाल सृष्टीत कधीही एकटा नाही, उलट त्या अनंत शाश्वत जीवनाशी, त्या परमात्म तत्वाशी अविभाज्य रूपाने कायमचा जोडलेला आहे. याच खोल आत्मिक जाणीवेतून मनाला ती अपार, अवर्णनीय शांती मिळते, जी प्रत्येक प्रकारच्या दुःखापासून, प्रत्येक चिंतेपासून आणि सर्व भयापासून कोसो दूर आहे, त्यापासून अलिप्त आहे. ही शांती मनाला एका खोल, सहज विश्रामाच्या स्थितीत, एका समाधीस्थ अवस्थेत घेऊन जाते, जिथे ना कोणताही बाह्य किंवा आंतरिक तणाव असतो, ना कोणती अशांती, ना कोणताही विक्षेप, केवळ शुद्ध, शांत, आनंदपूर्ण अस्तित्व. जीवनाच्या त्या अंतिम, शांत, मूक क्षणांमध्ये, जेव्हा हे नश्वर शरीर पूर्णपणे थकलेले असते आणि चंचल मन सुद्धा आता केवळ खऱ्या, स्थायी शांतीच्या शोधात असते, तेव्हा हा वृद्ध ज्ञानी आत्मा हे खोलवर अनुभवतो की खरी शाश्वत समृद्धी कोणत्या बाह्य धनसंपत्तीत किंवा सामाजिक मान प्रतिष्ठेत नाही, तर आपल्याच आत्म्याच्या खोल गर्भात लपलेल्या त्या असीम शांती आणि त्या निस्वार्थ, विनाअट प्रेमात आहे. हे प्रेम ना कोणत्या क्षणिक वस्तूंशी जोडलेले आहे आणि ना कोणत्या तात्पुरत्या बदलणाऱ्या स्थितीशी. हे एक असीम, सर्वव्यापी, निस्वार्थ आणि शाश्वत प्रेम आहे, जे प्रत्येक जीवाच्या, प्रत्येक जीवनाच्या, प्रत्येक अस्तित्वाच्या मुळाशी असलेली शक्ती आहे, त्याचा आधार आहे. आता या परिपक्व मनाला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की हे परमात्म प्रेमच जीवनातील सर्वात मोठी अजिंक्य शक्ती आहे, जी प्रत्येक प्रकारच्या अंधाराला, प्रत्येक निराशेला, प्रत्येक वेदनेला सहजपणे प्रकाशात, आशेत आणि शांतीत बदलू शकते. याच दिव्य प्रेमाच्या असीम शक्तीने, याच आंतरिक बळाने तो प्रत्येक जुन्या वेदनेला, प्रत्येक नवीन शारीरिक मानसिक दुखापतीला धैर्य आणि समतेने सहन करतो आणि हळूहळू शांत भावाने त्या अनंत परम शांतीकडे, आपल्या कृष्णाकडे जातो, जिथे सर्व प्रकारचे दुःख, सर्व क्लेश, सर्व बंधने कायमची संपून जातात. जेव्हा जीवनाचा शेवटचा शांत अध्याय सहजपणे उघडतो, तेव्हा हा वृद्ध परिपक्व आत्मा आपल्या सर्व भूतकाळातील अनुभवांना, सुख दुःख, यश अपयशाच्या क्षणांना एका स्वच्छ, निर्मळ आरशाप्रमाणे पाहतो, ज्यात प्रत्येक आनंद आणि प्रत्येक दुःख, प्रत्येक विजय आणि प्रत्येक पराभव कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे दिसतो. आता त्याला हे चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की हे सर्व विविध, विरुद्ध अनुभव त्याच्या स्वतःच्या आत्मिक विकासाच्या, चेतनेच्या प्रगतीच्या मार्गावरील आवश्यक आणि महत्त्वपूर्ण भाग होते आणि प्रत्येक अनुभवाने, तो कितीही कठीण किंवा वेदनादायक का असेना, त्याला आतून अधिक मजबूत, अधिक शांत आणि अधिक करुणामय बनवले आहे.
ही खोल आत्मिक समज त्याच्या मनाला एक अद्भुत असीम दिलासा देते, कारण आता तो कोणत्याही येणाऱ्या परिस्थितीत, अगदी मृत्यूच्या आगमनावरही डगमगत नाही, विचलित होत नाही. या खोल दिलाशात, या आंतरिक स्थिरतेत तो प्रत्येक उरलेल्या क्षणाला, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला एक दिव्य अनमोल भेट मानतो, जी स्वतः ईश्वराने, त्याच्या कृष्णाने त्याला मोठ्या कृपेने दिली आहे. हीच अनमोल भेट त्याला मृत्यूच्या तथाकथित भीतीतून पूर्णपणे मुक्त करते आणि त्याला आत्म्याच्या अनंत अज्ञात दिव्य प्रवासात सहज, शांत आणि निर्भयपणे प्रवेश करण्याची असीम शक्ती आणि धैर्य प्रदान करते. वृद्धापकाळाचा हा शांत अंतर्मुखी काळ आता आत्म्यासाठी एका नवीन अद्भुत आत्मिक स्वातंत्र्याचा, एका खोल मुक्तीचा समय आहे, जिथे तो संसाराच्या सर्व जुन्या बंधनांमधून, अपेक्षांमधून आणि मोहमायेतून हळूहळू मुक्त होऊन आपल्या वास्तविक, शाश्वत, दिव्य स्वरूपाचा शांत, आनंदपूर्ण शोध घेतो. आता त्याला हे चांगलंच माहित आहे की ना हे नश्वर, परिवर्तनशील शरीर त्याची खरी, कायमची ओळख आहे, ना या चंचल, अशांत मनाच्या असंख्य चिंता आणि कामना. त्याची खरी, शाश्वत ओळख तर त्या शुद्ध, बुद्ध, मुक्त, आत्मिक चेतनेमध्ये आहे, जी शाश्वत आहे, अनादी आहे, अनंत आहे आणि जी कधी जन्माला येत नाही, कधी मरत नाही, कधी नष्ट होत नाही. या खोल आत्मचेतनेच्या अनुभवातच त्याला खरी, कायमची पूर्णता, खरा, शाश्वत आनंद आणि असीम खोल शांती मिळते. आता हा वृद्ध ज्ञानी आत्मा आपल्या आतल्या या दिव्य स्वयंप्रकाशी प्रकाशाला, या आत्मज्योतीला स्पष्टपणे ओळखून जीवनातील प्रत्येक उरलेल्या क्षणाला, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला एका शांत, सहज साधनेप्रमाणे, एका प्रेमळ पूजेप्रमाणे स्वीकारतो, जी त्याला सतत, प्रत्येक क्षणी परमात्म्याच्या, आपल्या कृष्णाच्या अधिक जवळ, अधिक आंतरिकतेने घेऊन जाते. आता जेव्हा आयुष्यातील सर्व महत्वाची वळणे, सर्व मोठ्या मोठ्या घटना, सर्व यश आणि अपयश मागे सुटले आहेत आणि समोर फक्त एक शांत, निर्विघ्न, अनंत आकाशासारखी पोकळी पसरलेली आहे, तेव्हा हा आत्मा आपल्या अस्तित्वाच्या त्या खोल, शांत वास्तवाला, त्या शाश्वत सत्याला तीव्रतेने अनुभवतो. ते वास्तव जे या स्थूल शरीराच्या सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे, जे सर्व सुख दुःखांच्या अनुभवांच्या वर आहे आणि जे काळाच्या विनाशकारी प्रभावापासून पूर्णपणे मुक्त आहे, अस्पर्श आहे. त्याला आता हे चांगलं कळून चुकलं आहे की वर्षांच्या असंख्य गोंधळामागे, असंख्य आशा आणि असंख्य वेदनांच्या सततच्या गदारोळामागे काहीतरी असे होते, कोणीतरी अशी सत्ता होती, जी कधीच बदलली नाही, जी नेहमी एकसारखी राहिली. एक दिव्य खोल शांतता, एक स्थिर अचल प्रकाश, जो प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक सुख दुःखात एका शांत साक्षीदाराप्रमाणे त्याच्या सोबत राहिला. या आंतरिक प्रकाशाला, या आत्मज्योतीला पूर्वी तो कदाचित स्पष्टपणे ओळखू शकला नाही, अनुभवू शकला नाही, कारण बाहेरच्या जगाचा आवाज, इच्छांचा कोलाहल खूप जास्त होता, खूप प्रबळ होता. पण आता जेव्हा जीवनाचे बाह्य आवाज हळूहळू शांत आणि मंद झाले आहेत, तेव्हा ही आतली दिव्य शांतता अत्यंत स्पष्टपणे ऐकू येते, अनुभवता येते. ही तीच शांतता आहे, तीच शांती आहे, जी आत्म्याला त्याच्या मूळ, शाश्वत स्थानी, त्या ब्रह्माच्या, त्या परमात्म्याच्या प्रेमळ कुशीत सहजतेने घेऊन जाते. आता तो कोणत्याही नवीन यशाची चिंता करत नाही, कोणतीही वस्तू गमावण्याची किंवा मिळवण्याची इच्छा बाळगत नाही, कारण आता त्याच्याजवळ ते परम, शाश्वत सत्य आहे, ते आत्मज्ञान आहे, जे प्रत्येक बदलाच्या, प्रत्येक विनाशाच्या पलीकडे आहे, त्यापासून अलिप्त आहे. हीच ती खरी, खोल शांती आहे, जिला मिळवण्यासाठी, अनुभवण्यासाठी कदाचित संपूर्ण आयुष्य किंवा अनेक जन्म लागतात. आणि जेव्हा ही शांती मिळते, जेव्हा ही आत्मस्थिती प्राप्त होते, तेव्हा मृत्यू सुद्धा एक स्वागतार्ह पाहुणा, एक मधुर रूपांतरण बनतो. कोणतीही भीती नाही, कोणताही अंत नाही,
एक वेळ होती जेव्हा हे चंचल मन प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी कोणत्या तरी अनिश्चित भविष्याच्या चिंतेत किंवा भूतकाळातील पश्चातापात बुडालेले असायचे. पण आता जेव्हा जीवनाची शांत, शीतल संध्याकाळ अगदी जवळ आली आहे, तेव्हा या परिपक्व मनाला हे चांगलं कळलं आहे की तथाकथित भविष्य फक्त एक मानसिक भ्रम आहे, एक कल्पना आहे, आणि हा जिवंत वर्तमान क्षण हेच एकमेव वास्तविक सत्य आहे, एकमेव वास्तविकता आहे. हा वृद्ध ज्ञानी आत्मा आता प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला एका खोल शांत ध्यानाप्रमाणे घेतो. प्रत्येक शांत लयबद्ध ठोक्याला देवाचे, आपल्या कृष्णाचे मधुर नाव समजतो आणि प्रत्येक खोल एकांताला एक पवित्र आध्यात्मिक आलिंगन, परमात्म्याची कुशी मानतो. या अथांग खोलीत जिथे आता कोणतीही सांसारिक आकांक्षा, कोणतीही भौतिक इच्छा, कोणतीही जुनी कामना शिल्लक राहिलेली नाही, तिथे एक असा दिव्य अवर्णनीय आनंद आहे, एक अशी परम शांती आहे जी ना कोणत्या शब्दांत सांगता येते, ना कोणत्या बाह्य पुस्तकातून किंवा शास्त्रातून शिकता येते, आणि ना कोणत्या तर्काने किंवा बुद्धीने समजून घेता येते. ही गहन आत्मिक अनुभूती केवळ जीवनातील सर्व थकवा, असीम धैर्य आणि खोल शांत अंतर्मनाच्या सततच्या साधनेनेच, त्या परमात्म्याच्या अकारण कृपेनेच प्राप्त होते. आता तो प्रत्येक निघून गेलेल्या क्षणाला, मग तो सुखद असो वा दुःखद, खऱ्या हृदयाने धन्यवाद देतो, कारण त्या सर्व क्षणांनी, त्या सर्व अनुभवांनी त्याला इथपर्यंत, या परम शांतीच्या अवस्थेपर्यंत, या आत्मज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहोचवले आहे. त्या पवित्र जागी, त्या दिव्य स्थितीत जिथे आत्मा पूर्णपणे स्वतंत्र आहे, मुक्त आहे, जिथे दुःख नाही, भीती नाही, बंधन नाही, फक्त एक असीम निळे आकाश आहे, ज्यात शुद्ध निस्वार्थ प्रेम आणि खोल अथांग शांती कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही अडथळ्याशिवाय सतत अविरतपणे वाहत राहते. या विशाल परिवर्तनशील जगात घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव एक शांत गहन साधना बनतो. जेव्हा आत्मा त्या एका सर्वव्यापी ईश्वराला, त्या परमात्म्याला ओळखू लागतो, जो प्रत्येक सूक्ष्म कणात, प्रत्येक जीवाच्या ठोक्यात, प्रत्येक विचाराच्या मुळाशी समान रूपात सामावलेला आहे, व्यापलेला आहे. आता या वृद्ध शांत मनाला हे चांगलं माहीत आहे की जीवनाचे खरे अंतिम उद्दिष्ट कोणतेही बाह्य सांसारिक ध्येय गाठणे नव्हते, तर प्रत्येक क्षणात, प्रत्येक परिस्थितीत त्या अंतर्निहित दिव्यतेला, त्या परमात्म्याच्या उपस्थितीला ओळखणे होते, अनुभवणे होते, जी नेहमीपासून, अनादी काळापासून आपल्या सोबत होती, आपल्या आत होती. आता जेव्हा भौतिक इंद्रिये हळूहळू मंद आणि शिथिल होऊ लागली आहेत आणि मनाची स्वाभाविक चंचलताही आता जवळजवळ थांबली आहे, तेव्हा आत एक नवीन सूक्ष्म दिव्य डोळा उघडतो, ज्ञानाचा डोळा, अनुभवाचा डोळा आणि निस्वार्थ प्रेमाचा डोळा. हा आत्मिक डोळा बाह्य नश्वर जगाला नाही, तर आपल्याच शाश्वत अविनाशी आत्म्याला, आपल्या परमात्म्याला पाहतो, अनुभवतो. या खोल आत्मिक पाहण्यातच, या साक्षी भावातच ते खरे पूर्ण समर्पण आहे, जे सर्व जुनी अदृश्य बंधने, सर्व मोहमायेची जाळी सहजच उघडते, तोडून टाकते. हे समर्पण आता कोणतीही विवशता किंवा कमजोरी नाही, तर सर्वात मोठे अजिंक्य आत्मिक बळ आहे, परमात्म्याची शक्ती आहे. हा आत्मा आता हे जाणतो की हा अंतिम शांत टप्पा जीवनाचा दुःखद अंत नाही, तर त्या परब्रह्मासोबत, आपल्या कृष्णासोबत एक मधुर आत्मिक मिलन आहे, एक दिव्य समागम आहे, जिथे तो त्याच शाश्वत स्वयंप्रकाशी ज्योतीमध्ये, त्याच परमात्म प्रेमात पूर्णपणे विलीन होतो, जिच्यातून तो कधी जन्माला आला होता, जिचा तो अंश आहे. आता जेव्हा आयुष्याचे हे विशाल अनुभवाने समृद्ध झाड आपली शेवटची मोजकी पिवळी पाने सुद्धा हळूहळू शांतपणे सोडून देत आहे, तेव्हा हा परिपक्व आत्मा कोणत्या तरी जुन्या पश्चातापात किंवा कोणत्या तरी अपूर्ण इच्छेच्या संतापात नाही, तर एका खोल असीम समाधानात, एका पूर्ण आत्मिक तृप्तीत बुडालेला आहे.
त्याने आयुष्य जगले, कधी समजून, कधी नकळतपणे, कधी हसताना, कधी रडताना. पण आता तो सर्व काही, प्रत्येक अनुभव, प्रत्येक नाते, प्रत्येक घटना एका पूर्ण, सार्थक, उद्दिष्टपूर्ण प्रवासाच्या रूपात पाहतो. प्रत्येक प्रिय नाते, प्रत्येक खोल आघात, प्रत्येक निस्वार्थ प्रेम, प्रत्येक कटू विलोक, सर्व काही त्याच एका परब्रह्माच्या, त्या परमनियंत्याच्या गूढ रहस्यमयी योजनेचाच एक अविभाज्य, आवश्यक भाग होता, ज्याने त्याला हळूहळू वेगवेगळे पाठ शिकवत त्या परम अनुभवापर्यंत, त्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचवले, जिथे आत्म्याला आपल्या शाश्वत, दिव्य, मुक्त रूपाची स्पष्ट जाणीव झाली. आता तो कोणाबद्दलही कोणतीही तक्रार करत नाही, कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, तर सर्वांना कोणताही भेदभाव न करता खऱ्या हृदयाने क्षमा करतो आणि सर्वांना शांत, आंतरिक आशीर्वाद देतो. कारण हीच त्याच्या आत्म्याची स्वाभाविक, सहज भाषा आहे. क्षमा, प्रेम आणि खोल, शांत मौन. आता जेव्हा तथाकथित मृत्यूही अगदी जवळ आहे, तेव्हा तो कोणत्या तरी भयंकर शत्रूप्रमाणे किंवा नको असलेल्या पाहुण्याप्रमाणे येत नाही. उलट एका जुन्या, खूप प्रिय, प्रतीक्षित असलेल्या मित्राप्रमाणे येतो, जो थकलेल्या आत्म्याला या जगातून घ्यायला येतो आणि त्याला त्याच्या खऱ्या, शाश्वत आईच्या, त्या परमात्म्याच्या प्रेमळ, करुणामय कुशीत कायमचा परत घेऊन जातो, जिथे पुन्हा जन्म नाही, मृत्यू नाही, दुःख नाही, बंधन नाही, फक्त असीम, अथांग शांती आहे आणि निस्वार्थ, शाश्वत प्रेमाचा अनंत सुखद विस्तार आहे. शरीराचा हा हळूहळू वाढणारा थकवा, ही इंद्रियांची शिथिलता आता सहजपणे आत्म्याच्या अथांग खोलीत एका मधुर, खोल विश्रांतीचे, एका शांत समर्पणाचे रूप घेत आहे. ते चंचल मन, जे कधी जगातील हजारो लाखो लहान मोठ्या सार्थक निरर्थक गोष्टींमध्ये, इच्छा आणि शंकांमध्ये गुंतलेले राहत होते, आता आपल्याच आत, आपल्याच चेतनेत एका अशा शांत, निर्मळ नदीप्रमाणे अविरत वाहत आहे, जिचा प्रवाह सरळ, कोणत्याही अडथळ्याशिवाय ईश्वराकडे, आपल्या कृष्णाकडे जातो. ही ती धन्य, पवित्र अवस्था आहे, जिथे जीवनाचा खरा, अंतिम अर्थ स्पष्टपणे समोर येतो, की आपण या पृथ्वीवर, या जीवनात काहीही कायमस्वरूपी घेण्यासाठी किंवा संग्रह करण्यासाठी नाही, तर केवळ आणि केवळ निस्वार्थ भावाने देण्यासाठी आलो होतो. आपले प्रेम, आपली सेवा, आपली करुणा, आपली क्षमा. आता जेव्हा हा परिपक्व आत्मा आपल्या लांब, घटनापूर्ण जीवनमार्गावर मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला कोणताही खरा पराभव, कोणतीही कायमची हार दिसत नाही. केवळ महत्वपूर्ण, जीवन बदलणारी शिकवण, खोल अनुभव आणि परमात्म्याची अकारण कृपाच दिसते. आता तो ना कोणत्या अनिश्चित भविष्याची व्यर्थ चिंता करतो, ना कोणत्या भूतकाळातील सुखदुःखाच्या भारी बंधनात अडकतो. आता त्याला हे चांगलं माहीत आहे की खरा, शाश्वत मोक्ष कुठे बाहेर, कोणत्या तरी दूरच्या लोकात किंवा कोणत्या तरी विशेष कर्मकांडात नाही, तर त्या एका पवित्र समर्पणाच्या क्षणात आहे, जेव्हा आत्मा स्वतःला, आपले सर्व साठवलेले अनुभव, आपले सर्व सूक्ष्म अभिमान आणि खोल वेदना त्या सर्व शक्तिमान ईश्वराच्या, आपल्या कृष्णाच्या करुणामय चरणी पूर्णपणे, कोणत्याही अटीशिवाय समर्पित करतो. हे परम, अंतिम समर्पण हाच त्याचा वास्तविक, शाश्वत विजय आहे. तो विजय जो तथाकथित मृत्यूला सुद्धा निस्वार्थ, दिव्य प्रेमात एका मधुर मिलनामध्ये बदलून टाकतो. खूप काळपर्यंत हे चंचल मन विचार करत राहिले की आयुष्य कोणत्या तरी विशेष प्रकारे जगायचे आहे, काहीतरी असामान्य करायचे आहे, काहीतरी मोठे बनायचे आहे. पण आता जेव्हा आयुष्य आपल्या अंतिम, शांत टप्प्यावर आहे, तेव्हा ही खोल समज, ही आत्मिक जाणीव आली आहे की आयुष्य केवळ जगायचे नव्हते, तर त्याला प्रत्येक क्षणी, प्रत्येक रूपात खोलवर अनुभवायचे होते. त्याला साक्षीभावाने स्वीकारायचे होते आणि त्याच्यावर, त्याच्या प्रत्येक पैलूवर निस्वार्थ प्रेम करायचे होते, जसे काही ते होते, आंबट गोड, सोपे कठीण. हा परिपक्व आत्मा आता त्या थकलेल्या, अनुभवी प्रवाशासारखा आहे, जो एका लांब, कठीण, अज्ञात प्रवासात अनेक दिशांना भटकल्यानंतर शेवटी एका शांत, निर्मळ, सुंदर तलावाच्या काठी येऊन शांतपणे बसतो आणि पहिल्यांदाच कोणत्याही व्यत्ययाशिवाय स्वतःला, आपल्या वास्तविक स्वरूपाला,
त्या तलावाच्या स्थिर पाण्यात स्पष्टपणे पाहतो, ओळखतो. आता त्याला आपली कोणतीही जुनी चूक, कोणतेही भूतकाळातील दुःख, कोणतीही खोल वेदना त्रास देत नाही. कोणतीही जुनी जखम, कोणताही भूतकाळातील अपमान आता हृदयात कोणतीही जळजळ किंवा कटुता निर्माण करत नाही. कारण त्याने स्वतःला, आपल्या प्रत्येक चुकीला, आपल्या प्रत्येक कमजोरीला पूर्णपणे खऱ्या हृदयाने माफ करायला, क्षमा करायला शिकले आहे. हीच खोल आत्मिक माफी, हीच सर्वांना सामावून घेणारी क्षमा आता त्याचा सहज स्वाभाविक मोक्ष बनली आहे, त्याची परम मुक्ती बनली आहे. हा आत्मा आता हे जाणतो की आयुष्यात जे काही घडले ते सर्व त्याच्याच आत्मिक उन्नतीची, चेतनेच्या विकासाच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य आवश्यक भाग होता. जे तुटले त्यानेच त्याला आतून आत्म्याशी अधिक मजबूतीने जोडले. जे सुटले त्यानेच त्याला बाह्य भरकटण्यापासून मुक्त करून स्वतःपर्यंत, आपल्या आत्म्यापर्यंत, आपल्या परमात्म्यापर्यंत पोहोचवले. आता हा आत्मा ना कोणत्या बाह्य जगमगाटी प्रकाशाचा घाबरतो, ना कोणत्या आंतरिक किंवा बाह्य अंधाराला घाबरून पळून जातो. कारण तो हे चांगलं जाणतो, अनुभवतो की तो स्वतः एक शाश्वत स्वयंप्रकाशित ज्योत आहे, परमात्म्याचा अंश आहे, जी ना कधी भूतकाळात विझली होती, ना वर्तमानात विझू शकते आणि ना भविष्यात कधी विझणार आहे. शेवटी जेव्हा तथाकथित मृत्यूचा थंड, शांत स्पर्श अगदी जवळ येतो, तेव्हा तो कोणत्या तरी भयंकर शत्रूप्रमाणे किंवा अज्ञात भीतीप्रमाणे भीतीदायक वाटत नाही. कारण या परिपक्व ज्ञानी आत्म्याला आता हे चांगलं कळून चुकलं आहे की मृत्यू हा कोणता दुःखद अंत नाही, तर आत्म्याचा एक नवीन, दिव्य, अज्ञात आरंभ आहे, एक मधुर रूपांतरण आहे. जसा एक दिवा जेव्हा विझत नाही तर आपली ज्योत त्या विराट महाअग्नीत आपल्या स्रोतामध्ये विलीन करतो, तसेच आत्मा या नश्वर, जीर्णशीर्ण शरीरातून मुक्त होऊन त्या परब्रह्मामध्ये, आपल्या कृष्णामध्ये सहजतेने, आनंदाने सामावून जातो. या खोल आत्मिक अनुभूतीमध्ये, या परम मिलनाच्या अपेक्षेत कोणतेही सांसारिक अश्रू नाहीत, कोणतेही भौतिक दुःख नाही, कोणताही जुना मोह नाही. फक्त एक मधुर, शांत, मौन, हृदयातून निघालेले निशब्द समर्पण असते. ते समर्पण जे वर्षांच्या, जन्मोजन्मीच्या अथक साधनेनंतर, अनेक अनुभवांमधून गेल्यानंतर परमात्म्याच्या अकारण कृपेने शक्य होते. आता जेव्हा श्वास आणखी हळू, आणखी शांत होतात आणि हृदयाच्या ठोक्यांची लयबद्ध तालही हळूहळू मंद पडत जाते, तेव्हा तो आत्मा आपल्या आतून, आपल्या अथांग खोलीतून अत्यंत प्रेम आणि शांतीने म्हणतो, हे माझ्या प्रिय, हे त्या अनंत शाश्वत प्रकाशा, हे माझ्या कृष्णा, आता मी तुझ्याच करुणामय प्रेमळ कुशीत कायमसाठी परत येत आहे. मी तो नाही जो या सांसारिक दुःखांनी आणि क्षणिक सुखांनी बनलेला होता. मी तर तो आहे जो तुझ्याच शुद्ध, निस्वार्थ, शाश्वत प्रेमाने बनलेला आहे. आणि जशी ही खोल आत्मिक जाणीव, हे परमात्म ज्ञान आपल्या पूर्णतेला पोहोचते, आत्मा शांतपणे एका दिव्य, शांत स्मित हास्यासह, कोणत्याही बाह्य आवाजाशिवाय किंवा व्यत्ययाशिवाय त्या परम असीम शांतीमध्ये, त्या शाश्वत ब्रह्मचेतनेमध्ये सहजच विलीन होतो, जिथून तो कधी आला होता आणि जिथे त्याला कायमसाठी, अनंत काळासाठी परम विश्रांती, परम आनंद आणि परम प्रेम मिळते. जेव्हा आयुष्याचा बाह्य वेग हळूहळू क्रमशः मंद होतो आणि मन सुद्धा संसारातील असंख्य दृश्ये आणि अनुभव पाहून त्यांना कंटाळून किंवा थकून शांत होते, तेव्हा आत्मा एका नवीन, सूक्ष्म आंतरिक गतीमध्ये, एका दिव्य प्रवाहात प्रवेश करतो. ती गती जी बाह्य स्थिरतेपेक्षाही खूप खोल, अधिक शांत आणि अधिक अर्थपूर्ण असते. ही ती धन्य, पवित्र अवस्था आहे जिथे आता कोणालाही काहीही बाह्य रूपाने सिद्ध करण्याची किंवा कोणाकडून काही मिळवण्याची कोणतीही आवश्यकता, कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही.
या शांत परिपक्व टप्प्यावर पोहोचल्यावर ही खोल आत्मिक समज येते की या परिवर्तनशील जगात सर्व काही, प्रत्येक वस्तू, प्रत्येक नाते, प्रत्येक स्थिती तात्पुरती होती, क्षणभंगूर होती. सुख दुःख, प्रिय अप्रिय नाती, सामाजिक ओळख, सांसारिक यश, सर्व काही सतत अविरतपणे बदलत राहिले. केवळ एकच गोष्ट, एकच सत्ता अपरिवर्तनीय, शाश्वत आणि अविनाशी राहिली, ती शुद्ध साक्षी चैतन्य, तो परमात्म्याचा अंश, जो प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासासोबत जीवन शक्तीच्या रूपात वाहत राहिला. प्रत्येक उठणाऱ्या बसणाऱ्या विचारामागे एका शांत तटस्थ पाहणाऱ्याच्या रूपात उभा राहिला आणि प्रत्येक घनघोर एकटेपणाच्या क्षणी एक अदृश्य प्रेमळ आलिंगन बनून नेहमी सोबत राहिला, आधार देत राहिला. आता ते साक्षी चैतन्य, तो परमात्मा, हेच सर्वात जवळचे, सर्वात आंतरिक, सर्वात खरे नाते वाटते आणि बाकी सर्व काही, ही संपूर्ण सृष्टी त्याच एकामध्ये, त्याच कृष्णामध्ये सहज समावून जाते, त्याचेच रूप वाटू लागते. हा परिपक्व आत्मा आता ना कोणाला काही विशेष सांगतो, ना कोणाकडून काही विशेष ऐकू इच्छितो. तो केवळ शांतपणे बसतो, आपल्याच खोल पवित्र मौनात सतत बुडालेला राहतो आणि ईश्वराच्या, आपल्या कृष्णाच्या त्या जिवंत स्पंदनशील उपस्थितीला आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये, आपल्या प्रत्येक श्वासात अनुभवतो, जी आता कोणत्या बाह्य शब्दांनी नाही, तर प्रत्येक शांत ठोक्याने, प्रत्येक शांत क्षणातून आपोआपच प्रकट होते. हीच खरी खोल आत्मिक शांती आहे. हेच वास्तविक शाश्वत मधुर मिलन आहे. आयुष्यभर ज्या खऱ्या निस्वार्थ शाश्वत प्रेमाचा, ज्या कायमचा आपलेपणाचा शोध होता, तो आता कोणत्याही बाह्य स्रोताची अपेक्षा न करता सहजच आतून, आत्म्याच्या केंद्रातून अविरतपणे फुटून बाहेर पडतो. कोणत्याही स्थूल भौतिक स्रोताशिवाय, कोणत्याही बाह्य दृश्य कारणाशिवाय, कोणत्याही प्रयत्नाशिवाय. पूर्वी हे प्रेम कदाचित कोणत्या तरी विशेष प्रिय चेहऱ्याशी जोडलेले होते, किंवा कोणत्या तरी मधुर सुखद आठवणीशी, किंवा कोणत्या तरी अनुकूल परिस्थितीशी जोडलेले होते. पण आता या परिपक्व आत्मज्ञानी अवस्थेत हे प्रेम सर्व बंधनांमधून, सर्व मर्यादांमधून, सर्व अपेक्षांमधून पूर्णपणे निर्बंध, मुक्त आणि असीम झाले आहे. हे प्रेम आता केवळ एक क्षणिक परिवर्तनशील भावना नाही, तर अस्तित्वाचे, आत्म्याच्या स्वभावाचे शाश्वत अविनाशी सत्य बनले आहे. आता जेव्हा थकलेले, भागलेले मन सर्व प्रकारच्या सांसारिक अपेक्षांपासून, सर्व भौतिक आकांक्षांपासून पूर्णपणे मुक्त झाले आहे, तेव्हा आतून एक अत्यंत सूक्ष्म, दिव्य, स्नेहमय स्पर्श होतो, जो अत्यंत प्रेमाने, शांत भाषेत म्हणतो, अरे भोळ्या, तूच तर ते शाश्वत प्रेम आहेस, ज्याचा तू आयुष्यभर अज्ञानामुळे बाहेर शोध घेत राहिलास, ज्यासाठी तू दारोदार भटकत राहिलास. आता हा परिपक्व आत्मा त्या परम दिव्य प्रेमात, त्या परमात्म रसात पूर्णपणे न्हाऊन निघालेला, भिजलेला, चिंब झालेला दिसतो. ते प्रेम जे ना कधी तुटते, ना कधी कोणत्या बंधनात बांधले जाते, ना कोणाकडून काही मागते किंवा अपेक्षा ठेवते. हे शुद्ध निस्वार्थ प्रेम केवळ आणि केवळ देते असीम खोल शांती, खरा कायमचा आपलेपणा आणि एक अशी अवर्णनीय दिव्य गोडी, जी सर्व सांसारिक शब्दांच्या आणि व्याख्यांच्या खूप पलीकडे आहे. या परमात्म प्रेमात, या कृष्ण प्रेमात प्रत्येक जुनी तक्रार, प्रत्येक कडू आठवण सहजच विरघळून जाते, विलीन होते. प्रत्येक भूतकाळातील चूक, प्रत्येक अपराधीपणाची भावना आपोआपच माफ होते, निर्मळ होते आणि आत्मा एकदम हलका, भारहीन, पिसासारखा कोमल होतो, जसे कोणीतरी त्याच्यावरून वर्षांचे, जन्मांचे भारी अदृश्य ओझे उतरवून टाकले आहे. हेच ते शाश्वत निस्वार्थ प्रेम आहे, जे आत्म्याला त्याच्या वास्तविक अविनाशी स्रोतापर्यंत, त्या परब्रह्मापर्यंत, त्या कृष्णापर्यंत सहजतेने पोहोचवते. तोच स्रोत जो स्वतः ब्रह्म आहे, जो स्वतः कृष्ण आहे, जो स्वतः प्रेम आहे. आता आयुष्याचा तो शांत अंतर्मुखी टप्पा आला आहे, जिथे बाह्य भौतिक जगाची क्षणिक भ्रामक चमक पूर्णपणे नाहीशी झाली आहे, तिचे काही महत्व राहिलेले नाही आणि आतला आत्म्याचा स्वयंप्रकाशी अविनाशी दिवा सहजच कोणत्याही प्रयत्नाशिवाय पेटून उठला आहे, प्रज्वलित झाला आहे.
हा आत्मदिवा पूर्वी कदाचित स्पष्टपणे दिसत नव्हता, अनुभवता येत नव्हता, कारण जीवनाच्या तीव्र प्रतिकूल वाऱ्यांमध्ये, इच्छा आणि वासनांच्या वादळांमध्ये त्याची कोमल सूक्ष्म ज्योत सतत कापत राहायची, अस्थिर राहायची. पण आता जेव्हा ते सर्व बाह्य विचलित करणारे वारे पूर्णपणे शांत झाले आहेत, जेव्हा मन स्थिर आणि अंतर्मुखी झाले आहे, तेव्हा या आत्मज्योतीची ज्योत सुद्धा पूर्णपणे स्थिर, अचल आणि निश्चल झाली आहे. आणि तिचा शीतल, स्निग्ध, शांत प्रकाश संपूर्ण अंतर्मनाला, आत्म्याच्या प्रत्येक कोपऱ्याला दिव्यतेने, शांतीने उजळून टाकत आहे. आता हा परिपक्व ज्ञानी आत्मा प्रत्येक क्षणात, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक जीवात, प्रत्येक परिस्थितीत तोच एक शाश्वत दिव्य प्रकाश पाहतो. त्याच एका परमात्म्याचे, आपल्या कृष्णाचे दर्शन करतो. प्रत्येक सुखद दुःखद आठवणीत, प्रत्येक खोल पवित्र मौनात, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासात. आता तो आपल्या या नश्वर परिवर्तनशील शरीराला किंवा या चंचल मनाला आपली खरी ओळख मानत नाही. तो आपल्या वास्तविक शाश्वत दिव्य स्वरूपाला आत्म्याच्या रूपात ओळखू लागला आहे. त्याला हे चांगलं माहित आहे की तो कोणतेही क्षणभंगूर शरीर नाही, कोणतेही मर्यादित नाव किंवा रूप नाही, तर त्या एका अनादी अनंत सर्वव्यापी ईश्वराचा, आपल्या कृष्णाचा एक जिवंत सचेतन प्रतिबिंब आहे, एक अविभाज्य अंश आहे. तो ईश्वर जो या सृष्टीच्या आरंभापूर्वीही होता आणि या सृष्टीच्या तथाकथित अंतानंतरही नेहमी शाश्वत रूपात राहील. या खोल आत्मिक जाणीवेत, या परमात्मा ज्ञानात असे अद्भुत, अवर्णनीय दिव्य सुख आहे, अशी परम शांती आहे, जी ना या स्थूल भौतिक इंद्रियांनी कधी अनुभवली जाऊ शकते, ना या मर्यादित तार्किक मनाने कधी पूर्णपणे समजून घेतली जाऊ शकते. ती तर केवळ आणि केवळ शुद्ध, निर्मळ, समर्पित आत्म्यानेच हृदयाच्या खोलीतूनच अनुभवली जाऊ शकते. हेच खरे शाश्वत आत्मज्ञान आहे. हीच वास्तविक जिवंत मोक्षाची, परम मुक्तीची पहिली मधुर अनुभूती आहे. आता जेव्हा श्वासही पूर्वीपेक्षा अधिक हळू, अधिक शांत झाले आहेत आणि हृदयाचे ठोके एखाद्या वीणेच्या स्थिर, गंभीर स्वराप्रमाणे एका लयीत वाजत आहेत, तेव्हा आत्म्याची दृष्टी सर्वात अधिक स्पष्ट, सर्वात अधिक निर्मळ झाली आहे. तो आपल्या मागे गेलेल्या असंख्य वर्षांकडे पाहतो, प्रत्येक लहान मोठ्या निर्णयाकडे, प्रत्येक मोहाकडे, प्रत्येक आसक्तीकडे, प्रत्येक भ्रमाकडे, आणि एका खोल शांत स्मित हास्याने हसतो. आता हे हसू कोणत्या सांसारिक यशाचे नाही, कोणत्या अहंकाराच्या समाधानाचे नाही, तर एका खोल आत्मिक जाणीवेचे आहे, एका परम ज्ञानाचे आहे. ही जाणीव सांगते की जीवन हे काही बरोबर किंवा चुकीची, पाप किंवा पुण्याची, हार किंवा जिताची सरळ सोट कथा नाही. हा केवळ एक प्रवास होता, एक अनुभव यात्रा, ज्यात प्रत्येक अनुभव हा स्वतःच एक आराधना होता, एक पूजा होती. आता ही जाणीव इतकी निर्मळ, इतकी शुद्ध झाली आहे की प्रत्येक भूतकाळातील चूक सुद्धा, प्रत्येक जुना अपराध सुद्धा आता कृतज्ञतेचे, शिकण्याचे एक कारण बनले आहे. आता मन कोणाला दोष देत नाही, ना कोणाकडे क्षमा मागण्याची तीव्र इच्छा बाळगते, ना कोणाला क्षमा करण्याचा अहंकार. हा अद्भुत समतोल, ही खोल समता तोच आत्मा प्राप्त करतो जो आता मृत्यूला सुद्धा एका जुन्या ओळखीच्या मित्राप्रमाणे पाहतो, ज्याला पाहून भीती नाही तर स्वागत करण्याची, भेटण्याची भावना निर्माण होते. कारण जेव्हा जीवन पूर्णपणे प्रत्येक रसात, प्रत्येक भावात जगले गेलेले असते, तेव्हा मृत्यू शत्रू वाटत नाही, तो तर अनंत विश्रांतीचा, परम शांतीचा एक सुंदर दरवाजा बनतो. आता एक वृद्ध परिपक्व आत्मा त्या दारावर शांतपणे बसलेला आहे, शांत, निवांत आणि स्वतःमध्येच पूर्ण. खूप काही पाहिले या आयुष्यात, खूप काही सोसले, खूप काही मिळवले आणि कदाचित त्यापेक्षाही जास्त गमावले. पण आता या शांत परिपक्व अवस्थेत या आत्म्याला हे चांगलं माहीत आहे की या सर्व असंख्य विविध घटनांचा, या सर्व सुखदुःखांच्या अनुभवांचा केवळ एकच अंतिम गूढ उद्देश होता, आपल्याच आतल्या त्या खोल शाश्वत शांततेला, त्या परमात्म्याच्या वाणीला ऐकणे, समजणे आणि अनुभवणे. ही शांतता पूर्वी कदाचित कधी कधी भीतीदायक, भयावह किंवा कंटाळवाणी वाटायची, पण आता ती सर्वात प्रिय, सर्वात जवळची, सर्वात विश्वासू सोबती बनली आहे.
ही शांतता आता केवळ बाह्य शांतीच देत नाही, तर आत्म्याला त्याच्या खऱ्या, शाश्वत, दिव्य ओळखीशी, त्याच्या परमात्म स्वरूपाशी भेट घडवते, त्याचा साक्षात्कार घडवते. आता तो कोणत्या सांसारिक हानीवर किंवा कोणत्या प्रिय व्यक्तीच्या विरहावर तासनतास रडत नाही, विलाप करत नाही. कारण प्रत्येक अश्रू आता साधा पाण्याचा थेंब नाही, तर ईश्वराचा, आपल्या कृष्णाचा असीम निस्वार्थ प्रेमाचा, त्याच्या करुणेचा एक पवित्र प्रतीक बनला आहे. प्रत्येक जुनी खोल जखम आता एक बंद दरवाजा नाही, तर एक उघडी प्रकाशमान खिडकी आहे, जिच्यातून आत्मा आपल्याच आत, आपल्या अथांग खोलीत प्रवेश करतो आणि पाहतो, अनुभवतो की त्याने खरं तर कधीच काही गमावले नव्हते. सर्व काही, प्रत्येक वस्तू, प्रत्येक नाते, प्रत्येक स्थिती केवळ आपले रूप, आपला रंग, आपला ढंग वेळोवेळी बदलत राहिले. आता त्याला तथाकथित मृत्यूचीही कोणतीही भीती, कोणतीही शंका राहिलेली नाही. कारण मृत्यू आता केवळ एक थंड, मंद वाऱ्याची झुळूक आहे, जी थकलेल्या आत्म्याला या जीर्ण शीर्ण जुन्या खोलीतून, शरीरातून एका नवीन, अज्ञात, प्रकाशमान खोलीत, लोकात सहजतेने घेऊन जाते, जिथे पुढचा दिव्य टप्पा आणखी जवळ, आणखी आंतरिक असतो, त्या परब्रह्माच्या, त्या कृष्णाच्या स्वयंप्रकाशी, शाश्वत प्रकाशाशी. हीच ती शांत, आत्मिक, आनंदपूर्ण यात्रा आहे, जी आता या जीवनाच्या शांत समाप्तीकडे सहजपणे सुरू होते, जेव्हा तथाकथित जीवन संपण्याच्या मार्गावर आहे. आता हा परिपक्व, शांत आत्मा आपल्या प्रत्येक येणाऱ्या, जाणाऱ्या लयबद्ध श्वासाला एका खोल, शांत प्रार्थनेप्रमाणे घेतो. प्रत्येक स्थिर, शांत ठोक्याला आपल्या इष्ट देवतेचे, आपल्या कृष्णाचे मधुर भजन म्हणून ऐकतो आणि प्रत्येक नितांत, पवित्र शांततेला एका सहज, खोल ध्यानाप्रमाणे जगतो, अनुभवतो. आता त्याच्यासाठी तथाकथित साधना किंवा भक्ती ही काही विशेष, ठराविक वेळेची किंवा कोणत्या पवित्र बाह्य जागेची गोष्ट राहिलेली नाही. उलट ती प्रत्येक क्षणाची, प्रत्येक श्वासाची एक अंतर्निहित स्वाभाविक ऊर्जा आहे, एक सहज प्रवृत्ती आहे, ज्यात तो आपल्या या लहान, मर्यादित मीला, आपल्या अहंकाराला गमावून त्या विराट, अनंत ब्रह्मामध्ये, आपल्या कृष्णामध्ये सतत, प्रत्येक क्षणी प्रेमाने, आनंदाने विलीन होत आहे. हे दिव्य विलिनीकरण कोणतीही क्षणिक, भावनिक अवस्था नाही, तर एक सतत, खोल, आत्मिक अनुभव आहे, जो या स्थूल, नश्वर शरीराच्या सर्व मर्यादांच्या आणि या चंचल, मर्यादित मनाच्या सर्व विचारांच्या खूप पलीकडे सतत, अविरतपणे चालत राहतो. आता तो आपल्या भूतकाळातील सर्व दुःखांना, सर्व वेदनांना साक्षीभावाने पाहतो आणि त्यांना एका शांत, कृतज्ञ स्मित हास्याने हृदयापासून धन्यवाद देतो. कारण त्याच कठीण, आव्हानात्मक अनुभवांमुळेच त्याला ही खोल, आत्मिक जाणीव मिळाली, हे परमात्म ज्ञान झाले की तो केवळ हा क्षणभंगूर, नाशवंत देह नाही, तर शाश्वत, अविनाशी आत्मा आहे. आता तो आपल्या जीवनातील प्रत्येक सुखद दुःखद प्रकरणाला, प्रत्येक चढ उताराला असीम प्रेम आणि खोल समजुतीने पाहतो. कारण त्या सर्वांनी मिळून त्याला तिथपर्यंत, या परम शांतीच्या अवस्थेपर्यंत, या आत्मिक स्थिरतेपर्यंत पोहोचवले आहे, जिथे तो आता आहे, ईश्वराच्या, आपल्या कृष्णाच्या नितांत, प्रेमळ एकांतातल्या आलिंगनात, त्याच्या करुणामय कुशीत. आता तो ना कोणत्या तरी नवीन जन्माची तीव्र इच्छा बाळगतो, ना कोणत्या तथाकथित पारलौकिक मोक्षाची कोणती विशेष लालसा. कारण त्याला हे चांगलं कळून चुकलं आहे, अनुभवता आला आहे, जिथे मी आहे तिथेच तू आहेस माझ्या कृष्णा, आणि जिथे तू आहेस तेच माझे खरे, शाश्वत घर आहे, तीच माझी परम विश्रांती आहे. जेव्हा जीवनाची बाह्य, भौतिक गती हळूहळू, क्रमशः शून्याकडे, परम शांतीकडे वाढू लागते, तेव्हा एक नवीन, अत्यंत सूक्ष्म, दिव्य अनुभव आपोआपच जन्म घेतो. जसे प्रत्येक येणाऱ्या, जाणाऱ्या श्वासात, प्रत्येक ठोक्यात काहीतरी अवर्णनीय, मधुर दिव्यता, काहीतरी परमात्म रस सामावलेला आहे. हा गहन, आत्मिक अनुभव केवळ वयानुसार किंवा शरीर थकल्यावर येत नाही.
उलट हा तर त्या खोल स्थिर अंतर्मुखी शांततेतून येतो जी केवळ एक वृद्ध परिपक्व अनुभवी आत्माच परमात्म्याच्या कृपेने जगू शकतो, अनुभवू शकतो. आता त्या ज्ञानी आत्म्याला हे चांगलं माहीत आहे की या बाह्य परिवर्तनशील जगाची प्रत्येक क्षणिक चमक, प्रत्येक तथाकथित यश, प्रत्येक अपमानजनक पराभव केवळ एक लांब गुंतागुंतीचे स्वप्न होते, एक मृगजळ होते. खरी शाश्वत जागृती तर ही आहे, ही जाणीव आहे की तो शुद्ध साक्षी चैतन्याच्या रूपात, आत्म्याच्या रूपात पूर्वीपासून अनादी काळापासून होता, आजही या वर्तमान क्षणी आहे आणि नेहमी अनंत काळापर्यंत राहील. ही खोल आत्मिक जाणीव आता प्रत्येक मावळत्या सायंकाळला, जीवनाच्या प्रत्येक संध्याकाळला आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण, आणखी शांत बनवते. प्रत्येक नितांत एकांताला, प्रत्येक शांत क्षणाला पवित्र, दिव्य आणि आनंदपूर्ण बनवते. तो आता बाह्य, नश्वर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकेच.